समीर, आईच्या ऑपरेशनसाठी पैसे कोणी दिले होते आशू? दातखिळ का बसली तुझी? कोणी दिले पैसे? समीर, दातार काकांनी दिले होते पैसे? दातार काकांनी दिले होते? सांग ना मला, का खोटं बोललीस आशू माझ्याशी? समीर, मी तुला सांगणारच होते. अगं झक मारत गेली तुझी नमिता प्रधान आणि तिचा नवरा. त्यांच्याकडून तू पैसे घेतलेस. आशू, तुला मला सांगावंसं नाही वाटलं? समीर, तू अपसेट झाला असतास. तुला ते आवडत नाही म्हणून मी झालो असतो. मी अपसेट, पण किती वेळ झालो असतो? 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. आशू, तुझे माझ्याशी खोटं बोललीस ना, त्याने मी जास्त अपसेट झालो. आपल्यातल्या विश्वासाला तडा गेलाय आशू, आणि तुम्ही जन्मभर माझ्या मनात राहणार आहे. समीर, आशू, अगं तुझ्यामुळे नको असलेल्या उपकारांचं ओझं आलंय आता माझ्या छातीवर. आशू, तू का असं केलंस? तू का खोटं बोललीस माझ्याशी आशू? आशू, तू नको होतोस असं करायला. सॉरी. हॅलो समीर, आशू, तुझे माझ्याशी खोटं बोललेस ना, त्याने मी जास्त अपसेट झालोय. आपल्यातल्या विश्वासाला तडा गेलाय आशू, आणि तुम्ही जन्मभर माझ्या मनात राहणार आहे. तुझ्यामुळे नको असलेल्या उपकारांचं ओझं आलंय आता माझ्या छातीवर. तू का खोटं बोललीस माझ्याशी आशू? अश्विनी, हे बघा, ते प्रोजेक्ट कर्णिक साहेब सांभाळत आहेत. जरा तुम्ही त्यांच्याशी कोऑर्डिनेट कराल का? हा, सगळे इनिशियल डिस्कशन्स तुम्ही त्यांच्या बरोबर करा आणि नंतर फायनलाइज आपण दोघं मिळून करूया ना. हां, ओके, या, थँक्यू. बोल मीरा, कशी आहेस? दादा, अरे वा, मूड एकदम छान दिसतोय आज. अगं आज नाही, सध्या खरंच ग, ब्रेकची खूप गरज आहे. मी बोलतो मिताशी. हे, थँक्यू व्हेरी मच. यू आर मोस्ट वेलकम. आणि हो, बेस्ट ऑफ लक. तुला नमिताचं मन वळवण्यात यश येऊ दे. ओके, चल, बाय. बाय. तुम्ही आज एवढे गप्प कसे?
काय बोलू बेटा? खरं सांगू, तू ऑफिसमध्ये नाही म्हटल्यावर माझंही मन लागत नाही का ऑफिसमध्ये? अजिबात नाही. आणि शेवटी ऑफिस ऑफिस म्हणजे तरी काय ग? असं वेळ घालवण्याचं एक साधन, दुसरं काय. शेवटपर्यंत काम करायचं हे ब्रीद आहे ना माझं. मुलगा जाऊन बसला तिकडे अमेरिकेत. जिने जन्मभर सावली दिली ती सुद्धा गेली वर मला सोडून. शेवटी उरलो मी एकटाच. घरासमोरच्या तुळशी बरोबर बोलत असतो अधूनमधून. शेवटी जीवाभावाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात ना ग कोणाला तरी. लोकांना वाटतं मुलगा इतका बोलवतोय अमेरिकेत, तिकडे जाऊन सुखात लोळायचं सोडून म्हातारा इकडे कटकट करत बसलाय. पण खरं सांगू बाळा, घरा खिडक्यांचा, मोठभर झाडांचा, अगदी मोडक्या खुर्चीचा सुद्धा लळा लागतो ग जीवाला. जीव अडकून राहतो त्याच्यामध्ये. आणि शेवटी इथे काय आणि तिथे काय, आयुष्याच्या पायऱ्या चढत चढत वर गेलं की सोबत उरते ती फक्त स्वतःची स्वतःलाच. जाऊ दे, आज तू निरोप घ्यायला आलीस. पुन्हा कधी भेटशील त्याचा भरोसाही नाही. तेव्हा काका असं काय बोलताय? मी 6-7 महिन्यांनी येणार आहे परत आपल्याच कंपनी. एक सांगू अश्विनी, तापा मारण्याच्या बाबतीत अगदीच कुचकामी आहेस ग तू. जग फार जवळून पाहिलं मी बेटा. कोणाला बोललो नाही मी आणि बोलणारही नाही. पण तुझ्या जीवनामध्ये एक प्रचंड उलथापालथ झाले एवढं मात्र नाही. तू लपवतेस जगापासून. पण तुझ्या चेहऱ्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की तुझ्या आयुष्यामध्ये एक भयंकर वादळ आले आणि त्या वादळातून तू प्रवास करतेस. ते वादळ खूप कठीण आहे. पण तुझ्या हातामध्ये एखादी अशी अनमोल गोष्ट आहे की ती मुठीत घट्ट धरून तू ते वादळ पार करते. घाबरू नकोस. मी तुला नाही विचारणार. तुझ्या आयुष्यातलं वादळ, समस्या तुम्हाला सांगाव्यास असा आग्रह नाही करणार मी तुला. पण एवढं मात्र नक्की सांगेन, जे काही तुझ्या मुठीत आहे ते प्राणपणाने जप बेटा. कळतंय ना मी काय सांगतोय ते? आता आणखी काय सांगणार मी? सुखी राहा पोरी.
जिथे कुठे असशील तिथे सुखात राहा. या खडूस म्हाताऱ्याच्या तोंडचा आशीर्वाद आहे, खोटा नाही होणार. जा बाळा जा. माझ्यासाठी आणखी अवघड नको करूस. निघ ताबडतोब. आईस्क्रीम खाल्लंय खरं मी, पण उद्या सर्दी झाली नाही म्हणजे मिळवलं. ऑल द बेस्ट. शट अप. पण दिस इज नॉट फेअर. तू आईस्क्रीम खाल्लं नाहीस. सो व्हॉट यार, आशू नाही म्हणून तू खायचं नाहीस. दिस इज काही लोकांना ना लाईफ कसं एन्जॉय करायचं ते कळत नाही. माझ्याकडे बघ, मस्त खायचं प्यायचं, शॉपिंग करायची, मस्त मजा करायची आणि लाईफ एन्जॉय करायचं. ए थांब ना इथे, मला इथे उतरायचं. हा परशुराम थांबा जरा, शाळा मागेच राहिली. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. चल यू कॅरी ऑन, मला कॉल कर. ओके बाय बाय, टेक केअर. चला. काय मग झापलं ना सॉलिड दातार काकांनी तुला? त्यांची माया आहे माझ्यावर खूप, म्हणून बोलतात ते. जीव आहे माझ्यावर. सॉरी, चुकलं, माझं चुकलं. काय आपला जन्म जो या पृथ्वी तलावर झालेला आहे तो फक्त बोलणी खाण्यासाठी झालेला ना. कोणीही यावे, टपली मारून जावे, आपली काहीही चूक नसताना सदान कदा प्रत्येक जण तुला बोलणीच देत असतो ना. अशी मला एक गोष्ट कळत नाहीये, तू तो आरेला कारे म्हणायचं असतं, हा सब्जेक्ट जो आहे तो ऑप्शनलाच टाकलायस का ग? किती समीर पण खूप बोलला मला. बोलला आपण काय ते तरी सांग. मी नमिता प्रधानांकडून आईच्या ऑपरेशनसाठी पैसे घेतलेत हे कळलं. काय? नाही, पण पैसे घेतले म्हणून नाही ओरडला. मी त्याच्याशी खोटं बोललेलं त्याला नाही आवडलं. पण सांगितलं कुणी त्याला? आई बोलल्या बोलता बोलता. मग काय करणार होतीस त्यावेळेला? हा, आईंना मरत सोडणार होतीस? उलट त्याने तुझे आभारच मानले पाहिजे याबद्दल. तू काही बोलली नसशीलच ना? ऐकून घेतलं असशील ना सगळं? किट्या मला कधी कधी वाटतं समीरला फोन करून सगळं सांगून टाका. काय? विनोदनं केलेली फसवणूक, पोलिसांचं प्रकरण, दादाची गेलेली नोकरी, सरोगसी, सगळं काय व्हायचं ते होऊ देत एकदाच. आशू, ती वेळ निघून गेली का आशू? म्हणजे आता तू जरी ठरवलंस की या मुलाला जन्म द्यायचा नाही, नमिता प्रधानचे 10च्या 10 लाख रुपये परत देईन, तरी हे शक्य नाहीये. ऐक माझं, आता या सगळ्यातून पार तुला जावंच लागणार आहे.
हे बघ, कधी ना कधीतरी तुला समीरला हे सगळं सांगावं लागणार, मला मान्य, पण ती वेळ आत्ता नाही. ती वेळ येऊ दे तेव्हा सांग. पण आशू, तोपर्यंत तुझ्या मनातली जी ही तगमग आहे ना, ती तुझी तुला शांत करावी लागणार आहे. कळतंय ना? ए वेडा भाई, रडू नका आता. मी आहे ना. काय ग, बोल. शुभू, अरे काय, बोल ना. अच्छा मला एक सांग, तू घरी कधी येणार आहेस? घरी? का ग? आशूला बिझी ठेवण्याचा एक मस्त मार्ग मिळालाय मला. अच्छा, काय? हे वेट वेट वेट, लेट मी गेस. एखादा क्लास वगैरे कुकिंगचा? नाही नाही, मी तुला घरी आल्यावरच सांगेन. पण लवकर घरी येशील ना? मीता, तुला माहितीये का, आत्ता अगं 5 वाजलेत फक्त, आणि खूप काम आहे ग ऑफिसमध्ये. जरा वेळ लागेल इनफॅक्ट, पण तरीही प्रयत्न करतो. यु नो, मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे. रिअली? लवकर घरी यायचा प्रयत्न कर, बोलूया आपण. ओके ओके, बाय. हॅलो, तू आशूच ना? अगं, तू इथे बसून काय करतेस? तुला बरं वाटत नाहीये का? नाही, जरा थकवा आल्यासारखं वाटलं म्हणून बसले. बरं, तू घरीच चाललीस ना? चल, सोडतो तुला मी, गाडीत बस. नको, मी टॅक्सी करेन ना. नो वे, तू इथे अशी बसली आहेस आणि मी तुला पाहिलंय, आणि तरी सुद्धा मी तुला लिफ्ट दिली नाही हे नमिताला कळलं ना, जीव गेल ती माझा. आणि जर का मिहिरला कळलं तर साधारण 100 गुद्दे मारेल मला, आणि या दोन्ही रिस्क मला घ्यायच्या नाही. सो प्लीज प्लीज कम ऑन, प्लीज प्लीज. या ठीक आहे, होईल तुझं काम, काही काळजी करू नको. चल निघ तू, कल्टी मार. साहेब साहेब, काय आग लागली का मांढऱ्या? आग नाही लागली. अरे मग ओरडायला काय झालं? अहो, मी आज अश्विनी देवदारला बघितलं. अच्छा, या आधी काय बघितलं नाही का तिला? अहो तसं नाही साहेब, यावेळी मी तिला दुसऱ्या गाडीत बसताना बघितलं. अच्छा, मांढरे तुम्ही चांगलेच तयार झालात की? कोण होतं कोण बरोबर? अहो कोण होता म्हणून काय विचारता साहेब, लय फेमस माणूस होता. अहो त्याची सिरियल आहे ना, माझी बायको चुकून सुद्धा सोडत नाही, नेहमी बघते. लय जाम फेमस माणूस होता तो. अरे कोण ते, पटकन सांग ना. पलाश पुरंदरे. पलाश पुरंदरे?